हो, किती वेळा अशा फेऱ्या मारणार आहात? चैतन्य भाऊजींची वाट बघताय ना? अरे हो, मी तुला सांगितलं होतं की आश्रमाच्या जवळ खुणाच्या दिवशी कोणते कोणते फोन डिव्हाइसेस ऍक्टिव्ह होते त्याची लिस्ट घेऊन ये. आला का नाही? आलो फायनली. हे घे. रेडी? येस. 13 जानेवारीला आश्रमाच्या जवळ जे टॉवर आहे त्या टॉवरशी कनेक्ट झालेल्या सगळ्या नंबर्सची लिस्ट आहे. आणि दिल थाम के बैठिए, मतलब खड़े रहिए, क्योंकि हम लाए हैं एक और स्पेशल चीज. स्पेशल नंबरची स्पेशल इन्फॉर्मेशन. चॅनलवर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मगचा आजचा भाग जबरदस्त आहे. हो, म्हणजे आजच अर्जुन कोर्टमध्ये हे प्रूव्ह करणार आहे की साक्षीचा दुसरा मोबाईल नंबर आश्रमामध्ये ऍक्टिव्ह होता. आणि त्याहून मजेशीर गोष्ट ही आहे प्रेक्षकांनो की आता दामिनीने जसं या साक्षीला सांगितलं, साक्षी तसं अजिबात करत नाही आणि घाबरून सगळं उलटं काय ते करून बसते कोर्टात. आणि दामिनीने जसं म्हटलं होतं साक्षीला की तू कबूल करून टाक, तर तसं ही साक्षी काहीही करत नाही. साक्षी ही कबूलच करत नाही की खुणाच्या रात्री ती आश्रमात गेली होती. आणि आजच्या भागात प्रेक्षकांना कुसुम सुद्धा आली आहे. तर वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला प्लीज लाईक करा. तर आजचा भाग सुरू होतो. आता अर्जुन खूप अस्वस्थ असतो आणि तो चैतन्याची वाट बघत असतो. तिथे आता सायली ते कॉफी घेऊन आणि अर्जुनला म्हणते, अहो तुम्ही किती वेळ अशा फेऱ्या मारणार आहात, तुम्ही चैतन्य भाऊजीची वाट बघताय ना? त्यावर आता अर्जुन म्हणतो, हो ना, आश्रमाच्या जवळ खुणाच्या दिवशी कोणते कोणते फोन डिव्हाइसेस ऍक्टिव्ह होते त्याची लिस्ट घेऊन ये, असं मी त्याला सांगितलं होतं ना, पण अजून तो आलाच नाही. असं आता अर्जुन म्हणणार तिथे आता चैतन्य म्हणतो आणि आलो असं करत तो एक लिस्ट घेऊन येतो. पहिली लिस्ट अर्जुनच्या हाती देता अर्जुन म्हणतो की 13 जानेवारीला टावरला कनेक्ट झालेले जे सगळे फोन नंबर्स आहे ना त्याची ही लिस्ट. आणि दिल थाम के बैठिए क्योंकि हम लाए है एक और स्पेशल चीज, असं म्हणत आता चैतन्य एक दुसरी लिस्ट बाहेर काढतो. आणि पुढे आता चैतन्य म्हणतो ती लिस्ट देताना की स्पेशल नंबरची स्पेशल इन्फॉर्मेशन. आणि प्रेक्षकांनो, या दुसऱ्या लिस्टमध्ये आता साक्षीचा नंबर असतो. त्या लिस्टकडे बघून आता सायली म्हणते, बापरे, साक्षीचा नंबर, म्हणजे आता खुणाच्या रात्री साक्षीकडे एक नाही तर 2 फोन होते. तर आता अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, साक्षीचा एक फोन आश्रमाच्या बाहेर बंद झाला, पण साक्षीच्या दुसऱ्या फोनचं लोकेशन आश्रमाच्या आत दाखवत आहे. पुढे आता अर्जुन म्हणतो की बस, आता पुढच्या फक्त 10 दिवसात अर्जुन सुभेदार सत्य सगळं समोर आणणार आणि साक्षीच्या खोट्यापणाच्या जाळ्यात ती स्वतःच अडकणार. आता अर्जुन खूप खुश होतो प्रेक्षकांना ही रिपोर्ट बघून. आणि त्यानंतर अर्जुन आता ती लिस्ट चैतन्याच्या हाती देतो. आणि प्रेक्षकांना तुम्हाला आठवत असेल तर काल अर्जुनने रुमालावर 3 चॉकलेट्स ठेवली होती, केस चॉकलेट्स. त्यातली एक चॉकलेट अर्जुन खाऊन टाकतो. आणि चॉकलेट खाताना आता अर्जुन म्हणतो की आज या चॉकलेटचा गोडवा काही वेगळाच आहे, कारण प्रेक्षकांना आता पहिला मोठा पुरावा अर्जुनला त्या केस चॉकलेट्स थ्रू सापडला असतो. म्हणून अर्जुनने आता ते 3 चॉकलेट्समधून एक चॉकलेट खाल्ली आणि आता राहिली 2 चॉकलेट्स. तर आता सीन शिफ्ट होतो. आता साक्षी खूप घाबरली असते प्रेक्षकांना आणि साक्षी म्हणते, म्हणजे कुणाच्या रात्री मी आश्रमात होते याचा पुरावा अर्जुनला सापडलाय? त्यावर आता दामिनी म्हणते, हो. त्यावर आता ही साक्षी एकदम रडायलाच लागते आणि म्हणते, माय गॉड मॅम, आपण आता काय करायचं? तर आता दामिनी सांगते या साक्षीला की तू कबूल करून टाक. त्यावर आता साक्षी म्हणते, काय? तर दामिनी म्हणते, विलासचा मर्डर झाला ना, त्या रात्री तू त्या आश्रमातच होती, हे तू खरं सांगून टाक कोर्टाला आणि कबूल करून टाक. आणि इतके दिवस कोर्टात खोटं बोललोय ना, त्याबद्दल माफी सुद्धा मागायची. त्यावर आता महिपत म्हणतो, ओ देशमुख बाई, तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय त्या अर्जुन सुभेदारकडनं पैसे खाल्ले की काय? 2 वर्षापासून माझी पोरगी घसा फोडून सांगते की त्या रात्री ती आश्रमात गेलीच नाही, तरी तुम्ही तिला सांगताय आणि तुम्ही तिला आता खोटं ठरवणार. त्यावर आता दामिनी डोळे बंद करून घेते. आणि आता साक्षी म्हणते की मॅम, मी काय म्हणते, जर मी असं सांगितलं ना कोर्टात तर असं होईल की मी साक्ष फिरवतेय म्हणून, आणि याचे खूपच गंभीर परिणाम होतील. त्यावर आता दामिनी म्हणते, फाईन लागन तुला, जो तू आधीही भरलायस. पण जर का अर्जुनने हे प्रूव्ह केलं की तो दुसरा नंबर तुझ्या सोबत होता आणि तो नंबर घेऊन तो फोन घेऊन तू आश्रमात होतीस, आणि हे जर अर्जुनने प्रूव्ह केलं ना, तर तुला जन्मठेप होईल हे नक्की. आणि त्यानंतर मीही तुला वाचू शकेल की नाही हे मला माहिती नाही. त्यावर आता महिपत म्हणतो, ओ बाई, असं काही करू नका, तुम्हाला अजून पैसे पाहिजे का? मी एक अजून मोठी बॅग भरून आणतो. त्यावर आता दामिनी म्हणते की नाही, तुम्ही ना ती बॅग द्याच मला आणून, कारण तुम्ही जे काही हे लपवलं ना माझ्यापासून, याने जो काही मानसिक ताण झालाय ना मला, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस मी लावणारच आहे. पण आता विषय पैशाचा नाहीच आहे. आणि त्यानंतर आता दामिनी म्हणते साक्षीला की साक्षी, तुला कळतंय का की मी काय म्हणते ते? नीट शांतपणे ऐक. जर कोर्टात अर्जुनने तुला विचारलं की विलासचा मर्डर झाला त्या दिवशी तू आश्रमात होतीस का, तर म्हणायचं हो, आणि असं म्हणायचं की मी आश्रमात होते आणि मी विलासचा खून केलेला नाही. काय जातंय का डोक्यात? कळतंय? त्यावर आता साक्षी खूप घाबरली असते. आणि आता साक्षी या दामिनीला हो म्हणते की नाही म्हणते ते आपल्याला नाही दाखवले. आणि आता सीन शिफ्ट होतो. आता दुसरा दिवस उगवतो प्रेक्षकांना आणि आता सगळेजण डायनिंग टेबलवरती बसले असतात सुभेदारांकडे. तर त्यावर आता पूर्णाजी म्हणतात प्रतापला, अरे प्रताप, हे पत्रकार असं धावून येतात ना की असं वाटतं की हे आता प्रश्न विचारणार आहेत की हल्ला करणार आहेत. तर तिथे प्रेक्षकांना आता प्रिया सुद्धा असते आणि बघा आता काय करते. त्यावर आता प्रताप म्हणतो पूर्णाजीला, अगं काही नाही ग, आता निकाल जवळ आलाय ना, म्हणून काय ते दामिनीने अर्जुनवर चिकलफेक करायला सुरुवात केली. अगं पूर्णाई, मी सांगतो तुला, हे पत्रकार सुद्धा ना तिनेच पाठवले असतील. त्यावर आता कल्पना म्हणते, या केसचा निकाल कधी एकदा लागतोय ना, असं झालंय आता मला. तर तितक्यात प्रेक्षकांना तिथे आता अर्जुन आणि सायली आता तयार होऊन आलेले असतात ते. तर बघा आता ही प्रिया म्हणते, या केसचा आपल्या सगळ्यांना किती मनस्ताप होतोय ना, बाप रे, आणि अर्जुन केस हरल्यावरती तर किती त्रास होणार ना आपल्याला. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात त्या प्रियाला, अगं. त्यावर आता पुढे ही प्रिया म्हणते, मला तर असं वाटतंय ना अर्जुनने या केसमधून माघार घ्यावी तरच पुढची सगळी नाचक्की ठरेल. तर आता सायली सगळं ऐकत असते प्रेक्षकांना आणि सायली आता म्हणते, प्रिया कसं आहे ना, हे असले विचार त्याच माणसांच्या मनात येतात ज्यांना हरण्याची भीती असते. आणि आता अर्जुनकडे बघत सायली म्हणते, आणि माझी खात्री आहे की आम्ही जिंकणारच आहोत.
आणि हे तुलाही माहिती आहे. तर आता प्रिया म्हणते मी फक्त सगळ्यांच्या काळजीपोटी बोलतेय. काय झालं ना, काल त्या पत्रकारांनी किती धुमाकूळ घातलाय म्हणून आता सगळे घरचे किती अस्वस्थ आहेत ते बघतेस ना. तर आता त्यावर पूर्णाजी, कल्पना आणि प्रताप काहीही उत्तर देत नाही. तर आता अर्जुन म्हणतो या सगळ्यांना, पूर्णाजी मॉम डॅड, माझ्या प्रोफेशनमध्ये असं होतच राहील. आणि दामिनी आता घाबरली आहे आणि तिला आता टेन्शन आलंय की ती हरणार आहे, म्हणून ती हे असं काहीतरी करते. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, या गोष्टींना फक्त आपण इग्नोरच करू. त्यावर आता कल्पना म्हणते अर्जुन तुझ्या कुठल्याच केसवर आजपर्यंत दुर्लक्ष करता आलं नाही, कारण त्यातली कुठलीही केस आपल्या घरापर्यंत आलीच नव्हती. त्यावर आता ही प्रिया हसते. तर अर्जुन म्हणतो आणि ही केस सुद्धा तुमच्या आयुष्यात फक्त 30 तारखेपर्यंतच राहणार आहे. आणि आता प्रेक्षकांना प्रियाकडे बघत अर्जुन म्हणतो आणि त्यानंतर सत्य काय आहे ना हे तुमच्या समोर येईलच. आणि आता प्रियाला टोमणा मारत अर्जुन म्हणतो आणि तोपर्यंत गुन्हेगारांची जे खबरी आहेत ना त्यांना मी एकच सांगेल की अर्जुन सुभेदारपासूनच सावध राहा. आता प्रिया घाबरायला लागते आणि ती मनात विचार करू लागते की अर्जुनचा कॉन्फिडन्स तर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. हा जर का खरंच केस जिंकला तर. आणि प्रेक्षकांना आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि आता सगळेजण कोर्टात आलेली असतात. अर्जुनने पुरावा दाखवण्यासाठी कोर्टाचा दिवस घेतला असतो. तर बघा प्रेक्षकांना तर प्रिया खूप घाबरली असते आणि ती आता नागराजला म्हणते की आज नक्कीच अर्जुन कोर्टात कुठेतरी मोठा बॉम्ब टाकणार आहे. आणि आता या महिपत आणि साक्षी बरोबर आपली चिता जडायला नको. त्यावर आता नागराज म्हणतो हे बघ, ते दामिनीच्या चेहऱ्यावर जोपर्यंत आपल्याला आता असं कॉन्फिडन्स दिसतोय ना तोपर्यंत आता आपल्याला घाबरण्याची गरज नाहीये. सो रिलॅक्स. तितक्या तिथे आता रविराज येतो. आणि आता ही प्रियामध्ये रविराजला, बाबा आज कोर्टात अर्जुन काय बोलणार आहे तुम्हाला माहिती आहे का. तर आता रविराज आश्चर्याने बघतो या प्रियाकडे. तर प्रियामध्ये नाही म्हणजे तुमची या केसवर रोज चर्चा होत असते ना म्हणून विचारलं. तर आता रविराज म्हणतो या प्रियाला की मी सिनियर म्हणून त्याला नेहमीच मदत करत असतो, पण आम्ही एकमेकांना डिटेल्स नाही सांगत, एथिक्स पाळतो आम्ही. त्यावर आता नागराज आणि प्रिया दोघेही मान डोलावतात आणि हो म्हणतात. तितक्यात आता तिथे कुसुम सुद्धा येते. आता महिपत अर्जुनकडे बघत असतो. त्यानंतर आता महिपत हळूच आवाजात या दामिनी जवळ जातो आणि म्हणतो तो अर्जुन सुभेदार त्या फाईलीमध्ये एवढं डोसको खुपसून बसलाय, त्याला कागद बिगद सापडलाय का एखादा. त्यावर आता दामिनी म्हणते तुम्ही जे सगळं लपवते ना माझ्यापासून त्यामुळे आता ही वेळ आली आहे. आणि आता दामिनी सुद्धा अर्जुनकडे बघते तर अर्जुन चैतन्यासोबत त्या फाईलमध्ये काहीतरी डिस्कस करत असतो. पुढे आता दामिनी म्हणते महिपतला की अर्जुन जो काही वार करणार आहे ना तो आता परतवून लावण्याची आधीच माझी तयारी झाली आहे. त्यावर आता महिपत म्हणतो बरोबर. पुढे आता दामिनी म्हणते तुम्ही आता फक्त गप्प बसा आणि मला माझं काम करू द्या. आणि आता साक्षी सुद्धा या महिपतला बसायला सांगते. तितक्या तिथे आता जज साहेब येतात आणि आता कोर्टाची कारवाई सुरू होते आणि मधुभाऊ फिटनेस बॉक्समध्ये असतात. त्यावर आता अर्जुन सुरू करतो आणि म्हणतो मी लॉर्ड, वात्सल्य आश्रमाची केस किती गुंतागुंतीची आहे ना हे वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. प्रत्येक हिअरिंगमध्ये मी साक्षी शिकरे यांनी लपवलेली एक एक गोष्ट अशी बाहेर निघते. आणि विलासचा खून सुद्धा साक्षी शिकरेनेच केला, ही सुद्धा एक लपवलेलीच गोष्ट आहे साक्षी शिकरेने. तितक्यात आता दामिनी उठून उभी होते आणि म्हणते ऑब्जेक्शन मिलॉर्ड. युअर ऑनर, ॲडव्होकेट सुभेदार यांनी फक्त आपलं ओपनिंग स्टेटमेंट द्यावं आणि केसचा निकाल सांगण्याच्या फंद्यात त्यांनी पडू नये. त्यावर आता जज साहेब सुद्धा दामिनीच्या बाजूने निकाल देतात इतक्यावर. आणि आता दामिनी म्हणते थँक्यू मिलॉर्ड. आणि आता पुढे दामिनी म्हणते आणि तसे काय ना ॲडव्होकेट सुभेदार दर हिअरिंगला फक्त काहीतरी खोटं बोलून या साक्षीच्या बाबतीत काहीतरी गोंधळ क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. पण या 2 वर्षात साक्षीचा विलास केस मर्डर सोबत किंचितही संबंध आहे हे सांगणारा त्यांनी एकही पुरावा अजून कोर्टात नाहीच दिलेला. त्यावर आता अर्जुन म्हणतो की याचं उत्तर मी ॲडव्होकेट दामिनी देशमुखांना नक्कीच देईन मिलॉर्ड. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो की मला मी साक्षी शिकरे हिला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन हवी आहे. तर तशी परमिशन आता जजसाहेब देऊन देतात. आणि आता साक्षी तिच्या अन्नाकडे म्हणजे महिपतकडे बघते आणि महिपत तिला म्हणतो की जा म्हणून. पण प्रेक्षकांना बघत राहता साक्षी पूर्ण गोंधळ करून टाकते आणि अर्जुन तिला बरोबर अडकवतो. तर असो आता विटनेस बॉक्समध्ये आल्यावर अर्जुन म्हणतो साक्षीला वेलकम बॅक मिस साक्षी शिकरे. पुढे तर अर्जुन म्हणतो या साक्षीला आय एम अगेन सीइंग वाव इलिगंटली ड्रेस्ड, पण ज्वेलरीमध्ये आज काहीतरी कमी दिसतंय मला. आणि अर्जुन आता साक्षीच्या गळ्यात बघतो आणि आता पुढे अर्जुन म्हणतो हा ते येसचं पेंडंट तुम्ही आज घातलं नाहीये. आणि आता साक्षीला आठवतं की अर्जुनने कसं ते पेंडंट जोडून हे प्रूव्ह केलं असतं की त्यात तुकडा आश्रमात पडला असतो. पुढे अर्जुन म्हणतो आता या साक्षीला हा तुम्ही तुमच्या वकिलाचं खूप ऐकता ना, त्यांनीच तुम्हाला सांगितलं असेल की नको बाबा ते लॉकेट घालून काही जाऊ नकोस कोर्टात, नाहीतर तो अर्जुन परत विचारेल. तितक्यात आता दामिनी परत उठते आणि म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनर, ॲडव्होकेट सुभेदार यांनी आत्ताच्या रेफरन्सने प्रश्न विचारावेत आणि असं मागचं काहीतरी करून ना असे टोमणे मारू नयेत. त्यावर आता जज साहेब म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन. आणि त्यांना अर्जुन म्हणतो की ओके मिलॉर्ड. पुढे आता अर्जुन म्हणतो या ॲडव्होकेट देशमुखांना बरीच घाई झालेली दिसते, हा वेळ कमी आहे ना त्यांच्याकडे, नो प्रॉब्लेम. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे, मी तुम्हाला एकच प्रश्न विचारेल आणि तो प्रश्न ऍक्च्युअली मी तुम्हाला बरेचदा विचारलाय आणि आज पुन्हा विचारतो. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो या साक्षीला की विलासचा खून झाला म्हणजे 13 जानेवारी 2023 या दिवशी तुम्ही आश्रमाच्या आत गेला होता की नव्हता. तर आता साक्षी पहिले तर दामिनीकडे बघते आणि तिला आता आठवत असतं की दामिनीने तिला असं सांगितलं की सगळी कबुलीत देऊन टाक की ती कुणाच्या रात्री आश्रमात गेली होती म्हणून. आणि आता दामिनीची कुणाकोण सुरू असते या साक्षीला. तर आता अर्जुन मागे वळून बघतो तर एकदम दामिनी अशी सरळ होते आणि दुसरीकडे पाहायला लागते. आता अर्जुन हसत असतो या साक्षीकडे बघून. आणि त्यानंतर साक्षी आता प्रियाकडे बघते तर प्रिया मान डोलावते आणि तिला नाही म्हणते की नाही तू कबुली देऊ नकोस असं तिला मान म्हणजे खुणावून ही प्रिया सांगते. तर प्रेक्षकांना आता साक्षी खूप घाबरली असते. तर अर्जुन आता तिला हात दाखवत असतो डोळ्यासमोर आणि भांडावर आणतो. आणि अर्जुन म्हणतो अरे तुम्ही तिकडे काय बघताय, मी तुम्हाला प्रश्न विचारला ना आणि आता एवढा काय विचार करताय. आणि ते आता प्रेक्षकांना सलीच्या मनाचे सुद्धा घालमेल होत असते. तर आता अर्जुन म्हणतो अरे तुम्ही आधी कॉन्फिडेंटली म्हणाला होतात ना की मी या वाचले आश्रमात या आधी कधीच गेली नाही, फक्त एकदा गार्डन पर्यंत गेली होती आणि त्यानंतर आश्रमाच्या आवरात सुद्धा कधीच फिरली नाही आहे मी. आणि मग आधी असं सांगितल्यावर आज कसला विचार करताय तुम्ही. बरं मी तुम्हाला परत एकदा प्रश्न विचारतो. आणि आता अर्जुन तो सेम प्रश्न विचारतो या साक्षीला आणि म्हणतो की कुणाच्या रात्री तुम्ही त्या आश्रमात होता की नव्हता. आता साक्षीला सगळं आठवू लागतं की कसं या साक्षीच्या बंदुकीतून विलासचा खून झाला होता. आणि साक्षी खूप अस्वस्थ असते प्रेक्षकांना आणि दामिनीला तर खूप कॉन्फिडंट वाटत असतो की साक्षी कबुली देऊन टाकणार म्हणून, म्हणजे जसं जसं दामिनीने सांगितलं की तसं तसं सांगेल. पण बघा प्रेक्षकांना आता काय होतं, साक्षी आता उत्तर द्यायला लागते आणि तिथं पहिले खूप घाबरली असते. आणि आता साक्षी म्हणते मी त्यावर आता अर्जुन म्हणतो हा बोला बोला.
तर पुढे आता साक्षी म्हणते मी खुणाच्या रात्री आश्रमात गेले नव्हते. आता हिने हे म्हटलं बरोबर चेतन हसायला लागतो आणि सायली सुद्धा खुश होते. तर दामिनी आता खूप टेन्शन मध्ये जाते की हिने काय केलंय ते, आणि दामिनी आता लगेच महिपतकडे बघते आणि डोक्यावरती हात ठेवते. त्यानंतर बघा आता प्रेक्षकांना साक्षी म्हणते अर्जुनला की अर्जुन सुभेदार तुम्ही सुरुवातीपासून मला तोच प्रश्न का विचारताय. त्यावर आता अर्जुन म्हणतो कन्फर्मेशन मी साक्षी, कारण जर का तुम्हाला तुमची साक्ष बदलायची असेल ना तर तुम्हाला चान्स मिळायला हवा ना. आय डोंट वॉन्ट टू बी अनफेअर नो. त्यावर आता साक्षी म्हणते मला माझं उत्तर नाही बदलायचंय. त्यावर आता अर्जुन म्हणतो ग्रेट फॅन्टॅस्टिक गुड. आता प्रेक्षकांना ते आता अर्जुनच्या मनासारखंच झालं असते. आता पुढे अर्जुन म्हणतो साक्षीला की बरं मला सांगा मला तुमचा फोन बघायला मिळेल का. आणि आता दामिनीला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते साक्षीला. आणि आता ती उठून उभी होते आणि म्हणते ऑब्जेक्शन युअर ऑनर, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्या क्लायंटला इकडचे तिकडचे प्रश्न विचारतायत आणि इकडचे तिकडचे प्रश्न विचारून ते कोर्टाचा वेळ वाया घालवतायत. तर आता अर्जुन म्हणतो नाही जज साहेब, मी जे काही म्हणतोय ते या केससाठीच आहे आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे. मला फक्त मी साक्षी शिकरे यांचा मोबाईल बघायचा आहे. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो अँड डोंट वरी मी साक्षी, त्यातले तुमचे प्रायव्हेट चॅट्स आणि ते फोटोज मी अजिबात नाही बघणार आहे. मला फक्त आणि फक्त तुमचा हँडसेट बघायचा आहे प्लीज. आता सायली खूप कौतुकाने बघत असते हे सगळं. तर आता कुसुम हळूच आवाजात म्हणते अगं सायली, ती दामिनी तर बरोबर बोलतेय. आता साक्षीचा फोन बघण्यात काय फायदा आहे बरं, आणि मुळात खून आता साक्षीने केला हे अर्जुन सिद्ध का नाही करत आहे. आणि आता सायली तर काही बोलत नाही, एक स्माइल करत असते. तर आता त्यानंतर जज साहेब सांगतात या साक्षीला आणि म्हणतात मी साक्षी शिकरे प्लीज कोऑपरेट. आणि आता या दामिनीला आपल्या जागेवरती चुपचाप बसावं लागतं. त्यानंतर आता अर्जुन या साक्षीला फोन मागतो आणि इकडे महिपतला सुद्धा खूप टेन्शन आलं असतं प्रेक्षकांना. त्यानंतर त्या साक्षी आपला फोन देते आणि अर्जुन आता त्या फोनकडे बघत म्हणतो हा मला वाटलं होतं तसाच आहे महागडा हँडसेट. पुढे आता अर्जुन म्हणतो साक्षीला एकदा तुमच्या मोबाईलवर फोन करून बघू का मी, जस्ट अ मिनिट. आणि अर्जुन आता आपला फोन घेतो आणि स्पीकरवर ठेवतो आणि म्हणतो रिंग जाते. आणि साक्षीला आता तो फोन लावून बघतो. आता प्रेक्षकांना रिंग जात असते पण हिच्या फोनवरती फोनच नसते. त्यावर आता अर्जुन म्हणतो कमाल आहे, रिंग तर जाते पण फोनच वाजत नाही तुमचा. आता प्रेक्षकांना महिपत सुद्धा खूप घाबरलेला असतो कारण रिंग आता महिपत जवळच वाजत असते दुसऱ्या फोनची. पुढे आता अर्जुन म्हणतो पण तरी रिंगचा आवाज येतोय, इतकेच कुठेतरी असेल, पण तुमच्या या माझ्या हाती असलेल्या फोनमधून आवाज तर येतच नाहीये. आणि अर्जुन आता इकडे तिकडे कोर्टामध्ये बघू लागतो आणि दामिनी आता डोक्यावरती हातच ठेवते. तर आता अर्जुन म्हणतो चैतन्य तुला पण फोनचा आवाज येतोय का. त्यावर आता चैतन्य म्हणतो की हो रे आय गेस ते रिंग मागे वाजते. आणि महिपत आता पटकन साक्षीच्या पर्समधून फोन काढून घेतो आणि तो सायलेंट करण्याचा असा प्रयत्न करतो. पण आता ते कोणाच्याही लक्षात न येता तो हे सगळं काम करत असतो. आणि आता रविराज सुद्धा म्हणतो अरे कोणाचा फोन वाजतो इथे, आणि अर्जुन कोणाचा नंबर डायल करतोय. त्यावर आता ही प्रिया म्हणते बाबा काही कळत नाहीये. आणि आता इकडे प्रिया खूप घाबरली असते. तितक्यात आता बघा प्रेक्षकांनो आता अर्जुन महिपत जवळ जातो आणि महिपत तर एकदम असा सरळ ताड बसला असतो. प्रेक्षकांनो मला तर हसाच आला या महिपतकडे बघून, असा एकदम गाफील सारखा की जसं त्याला काहीच माहित नाही असा तो बसलेला असतो. तितक्यात आता अर्जुन जातो आणि म्हणतो महिपत शिकरे तुमचा फोन वाजतोय. तर महिपत तर आधी इकडे तिकडे बघतो. पुढे आता अर्जुन म्हणतो तुमच्याकडे एक फोन आहे तो वाजतोय. तर आता महिपतला तो फोन देऊनच द्यावा लागतो अर्जुनला. आणि आता साक्षीचे डोळे मोठे मोठे करून आता अर्जुनकडे बघतच राहते. तितक्यात आता दुसरा फोन घेऊन अर्जुन साक्षीजवळ येतो आणि म्हणतो मी साक्षी शिकरे हा तुमचा फोन आहे. त्यावर प्रेक्षकांना आता ही साक्षीच्या फोनकडे बघतच राहते आणि ती खूप घाबरते. पुढे आता अर्जुन म्हणतो मी साक्षी शिकरे हा तुमचा फोन आहे का. आणि खोटं बोलण्याआधी एकदा विचार करा कारण या फोनचे सगळे डिटेल्स मी टेलिकॉम कंपनीकडून मागून घेतले. आता साक्षी रडायला लागते. प्रेक्षकांना अर्जुन म्हणतो मी तुम्हाला म्हणून एकदा परत विचारतोय. आणि अर्जुन आता तो फोन परत साक्षीच्या समोर नेतो आणि म्हणतो हा तुमचा फोन आहे का. आणि सायली आणि मधुबनच्या चेहऱ्यावर खूप मोठी स्माइल असते प्रेक्षकांना. आणि आजचा भाग इथेच संपतो. प्रेक्षकांना अर्जुनच्या जबरदस्त आर्ग्युमेंटसाठी एक लाईक तो बनताय. आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सरंजामे आपल्या घरी बसला असतो आणि तो न्यूज बघत असतो. तर न्यूजमध्ये असं दाखवत असतात की रिपोर्टर म्हणत असते की अर्जुन सुभेदारनी साक्षी शिकरेच्या खोट्या पुराव्याचा पर्दा फाश केलाय. पण आता आश्रम केसचे पोलीस इन्चार्ज असलेले सरंजामेवर आता संशय वाढतोय. तितक्या तिथे आता अर्जुन आणि सायली येतात आणि आता अर्जुन म्हणतो या सरंजामेला की हे बघ या फाईलमध्ये तुझ्या सगळ्या इलिगल कामाची लिस्ट आहे, पुराव्यात सकट आहे. त्यावर आता रिपोर्टरकडे हा बरत बघतो टीव्हीमध्ये सरंजामे. तर ती रिपोर्टर म्हणते इन्स्पेक्टर सरंजामे आता काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतायत का. तितक्यात हा अर्जुन म्हणतो आता तूच ठरव की आता तुला आमची साथ द्यायची आहे की हा ड्रामा करत राहायचा आहे. तर प्रेक्षकांना अर्जुनचा दुसरा मोठा पुरावा म्हणजे इन्स्पेक्टर सरंजामेची साक्ष. तर बघूया प्रेक्षकांना काय होतं, मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटतं ते. आणि आजचा भाग एन्जॉय करा. धन्यवाद. पण तरी रिंगचा आवाज येतोय इथेच कुठेतरी कुठून. चैतन्य तुला कळतंय कुठून आवाज येतोय. आय गेस ते तिकडे मागे वाजते रे. अच्छा कोणाचा नंबर डायल करतोय. तुमचा फोन वाजतोय. तुमच्याकडे फोन आहे तो वाजतोय.
साक्षी शिकरे तुमचा फोन. साक्षी शिकरे हा तुमचा फोन आहे. हा खोटं बोलण्याआधी विचार करा, कारण या फोनचे सगळे डिटेल्स मी टेलिकॉम कंपनीकडून ऑलरेडी मागून घेतले आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतो, हा तुमचा फोन आहे. अर्जुन सुभेदार यांनी साक्षीच्या खोट्या पुराव्यांचा